बाजारगाव येथील घटना ही अत्यंत नागरिकांना कुठेतरी धक्का देणारी आहे आणि त्या घटनेमध्ये जे मृतक झाले अनेक जणांना जखमी झालेले आहेत, तर काहींना अपंगत्व आलेलं आहे। अशा लोकांना शासनाने त्वरित त्यांची मदत करावी अशी आमची या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आमची अपेक्षा होती। दुसरी गोष्ट की या स्फोटामुळे जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानग्रस्त भागातील जे लोक आहेत, आजूबाजूचे जे लोक आहेत, त्या लोकांना त्वरित त्यांची इथे सर्वे करून त्यांचं नुकसान भरपाई त्यांना देण्यात यावी। आताच आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी या सगळ्या मागण्यांचं आम्ही ते पाठपुरावा त्यांना सांगितलं। कलेक्टर साहेबांनी त्वरितच आमच्या समोरच सक्षमच तहसीलदार साहेबांना फोन करून त्या ठिकाणी त्यांचं तलाठी किंवा ते जे काही आहेत संबंधित अधिकारी त्यांना त्याचा सर्वे करायला लावला आणि त्वरित त्याचं नुकसानीचे जे काही आहे त्याचं त्यांनी आम्हाला अहवाल त्वरित आम्ही सादर केल्यानंतर त्यांचं नुकसान भरपाईसुद्धा आम्ही शासनाकडून देऊ अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे। बच्चू भाऊंनी 11 सप्टेंबरपर्यंत या संपूर्ण ज्या मागण्या आहेत या मागण्यांवर फेरविचार करून शासनाने त्वरित त्याची दखल घ्यावी असा या ठिकाणी अल्टिमेटम दिलेला आहे आणि जोपर्यंत 19 सप्टेंबरपर्यंत जर या मागणी पूर्तता केली नाही तर 19 सप्टेंबरनंतर बच्चू भाऊंच्या आदेशानुसार आणि बच्चू भाऊंच्याच नेतृत्वात त्या ठिकाणी सोलर जी कंपनी आहे त्या सोलर कंपनीच्या समोर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।